नमस्कार. जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय. संविधान दिनाच्या अनुषंगाने आजचा आपला हा कार्यक्रम 2 दिवसीय या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण बुद्धिवंत कीर्तिवंत असे समजून घेणं आवश्यक आहे, मांडून घेणं आवश्यक आहे. मुळामध्ये संविधान आपल्याला भेटलं, संविधानातून आपल्याला हक्क अधिकार सर्वांना भेटले, पण सोबतच एक गोष्ट लक्षात घ्या, संविधान लागू झाल्यानंतर एक व्यवस्था या संविधानानं आपल्याला दिली आणि ती व्यवस्था यासाठीच निर्माण करण्यात आली होती संविधानातूून की बाबासाहेबांनी जे स्वप्न आपल्याला दाखवतनं जे लोक शिकले, समजले, समजदार झाले, त्यांना हक्क अधिकार थोडेफार कळायला लागले. नेमकं त्यांनी काय केलं, या 60-70 वर्षामध्ये फक्त नोकऱ्या मिळवून कुठेतरी उत्पन्नाचे संसाधनं निर्माण करून त्या आपलीच गाडी आपलीच माडी एवढ्या पुरतं मर्यादित झाले. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्या लोकांनी आणि ठराविक प्रदेशामध्ये काय होईना पण राजकीय सत्ता आपल्या हातामध्ये घेतली आणि त्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन कशा पद्धतीने घडवून केली आणि ते ईव्हीएमच्या माध्यमातून जो आपला मूळ गाभा आहे, म्हणजे आपला हक्क अधिकाराची जिथून सुरुवात आहे, आपल्या लोकांना असं वाटतं की राजकारण हे आपलं नाही आहे. म्हणजे राजकीय विषयावर बोलण्याचा आपण समजा विचार केला की त्यावेळी सहजपणे सगळ्यांच्या तोंडून निघून जाते का, म्हणजे सगळं तिथं आपण दुर्लक्ष करतो. आणि तेच झालं, ह्या 60-70 वर्षाची शेवटी फलनिष्पत्ती ती झाली का जे लोक नाही पाहिजे ते लोक राजकीय सत्तेमध्ये बसले आणि त्याला कुठेतरी आपण स्वतः जबाबदार राहिलो. म्हणून मला ते म्हणायचं आहे की आता अशा व्यवस्थेमध्ये आता बघा तुम्ही पूर्ण भारतामध्ये ज्यावेळी पर होते, फ्रॉड करता येते, हे ऑलरेडी मान्य केलेलं आहे. साध्या लोकांची केस नव्हती ती, ज्या माणसानं राज्यपाल पद भूषवलंय त्या माणसाची ती केस होती. भारतातला सगळ्यात मोठा त्यावेळेचा जो विरोधी पक्ष होता, त्याचा जो प्रमुख होता, त्या माणसाने केलेली ती केस होती. त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं विलक्षण चालू आहे. मी या सावनेर नगरीमध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्याला भेटलो जवळजवळ आणि सर्वांना विचारलं आणि त्याचा डेमो आपल्या तहसीलमध्ये प्रशासनामार्फत डेमो करण्यात आला ईव्हीएम मशीनचा. आणि योगायोगानं त्या डेमोच्या वेळेला मी तिथे उपस्थित होतो. जो अधिकारी तिथं ते डेमो या पद्धतीचं करायला पाहिजे, पण तसं झालेलं नाहीये. आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये अख्ख्या भारतभरातल्या प्रत्येक राज्यातल्या आणि लोकसभेच्या सुद्धा निवडणुका बघा, तेव्हा लक्षात येतं का खरोखर ईव्हीएम मशीनच्या माध्यमामधनच निवडून येणारे सरकार निवडून येत आहे. तर स्वतः डिक्लेअर केलं की 7,42,00,000 टोटल व्होटिंग आहे. हे आपल्या निवडणूक आयोगानं घोषित केलं. व्होटिंग झालं. व्होटिंग झाल्यानंतर त्यांनीच घोषित केलं की बाबा जवळजवळ 65 ते 70% व्होटिंग झालेलं आहे, टोटल व्होटिंग झालेलं आहे म्हणून. आणि काउंटिंग किती निघते तर 7,25,00,000 ही. त्याच्यानंतरही देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष सुद्धा जर आवाज उचलत नाही तर समजून जायचं कुठंतरी चोरचोर मौसेरे भाऊ आहेत. म्हणजे ते सगळे लोक मिळून कुठं नाही कुठं आपल्या सगळ्या बहुजन लोकांना उल्लू बनवून राहिलेत, मूर्ख बनवून राहिले. कुठंतरी आपण लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे लक्षात घ्या, जे मला लक्षात आलंय ते सांगतोय की आपला हा जो काही सगळा संघर्ष चालू आहे ना, पूर्ण भारतभरामध्ये लहान लहान संघटना करून, पक्ष करून, वेगवेगळ्या चुली मांडून आपले लोक आपापल्या परीने होईल तो संघर्ष करण्याचा, त्या दिवसपर्यंत ही गुलामीची व्यवस्था आपल्यावर अशीच जखडत जाणार आहे. कारण तुम्हालाही माहित आहे, जेवढी ज्येष्ठ मंडळी आहे सगळ्यांना, की ईव्हीएम मशीन येण्याच्या आधी कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणताही लीडर एवढा नालायकपणाच्या कळस कधीच गाठत नव्हता जेवढा या 15-20 वर्षामध्ये दिसत आहे. कारण त्यांना माहित आहे आपण कितीही नालायकपणा केला तरी या ईव्हीएम व्यवस्थेमधनं शेवटी आपण निवडून येतोय, हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणून माझं सर्वांना म्हणजे आग्रहाची कडकडीची विनंती आहे की ज्याही मंचावर तुम्ही जा, ज्याही कार्यक्रमामध्ये जा, तुम्ही या विषयाला आवर्जून हात घाला. कारण हा सगळा आपला जीवन मरण्याचा प्रश्न आहे. जोपर्यंत ईव्हीएमच्या विरोधामध्ये आपण लोक आवाज उचलणार नाही. आणि हे बघा, काही लोकांना अशी भीती वाटते किंवा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं किंवा ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही लागू होऊ शकते. आजच्या काळात होऊही शकते, कारण त्या पद्धतीची राजकीय व्यवस्था अस्तित्वात आहे. पण मुळामध्ये ज्या संविधानाच्या नावानं आपण संविधान दिन आज साजरा करतोय, त्या संविधानानं मला आणि प्रत्येक भारतीयाला हा हक्क दिलाय, हा अधिकार दिला आहे की जर चुकते आहे तर आपल्या प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं आणि ते सोडवून घेणं हा आपला नैतिक अधिकार आहे, हा मूलभूत अधिकार आहे. आणि या घटनेनं आपल्याला दिलाय. त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाहीये. जर व्यवस्था चुकते आहे, प्रशासन चुकते आहे, तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभा करण्याचा आपला मूलभूत अधिकार आहे. त्याच्यामुळे तिथे कुणीही घाबरून जाऊ नका. कारण मी ज्यावेळी सर या विषयावर बोलतो ना, तर चांगले लोक घाबरतात. म्हणजे निवडणूक आयोगावर आपण कसं बोलणार, ईव्हीएमवर कसं बोलणार, आणि सार्वजनिक मंचावर तर अजिबातच बोलायला येते. अरे तुमच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे राजे हो. तुमचा मूलभूत म्हणजे मतदानाचा अधिकारच जर निघून गेला तर तुमचं सगळंच निघून गेलं ना. पण ते समजून घ्यायला आपण लोक अजूनही तयार नाहीये. म्हणून मी सर्वांना या संविधान दिनाच्या निमित्तानं आग्रहाची विनंती म्हणून करायला आलेलो आहोत की सर्वांनी प्राणपणाने या ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये आता आवाज उचलणं गरजेचं आहे. आणि ईव्हीएम मशीनच्या समर्थनामध्ये जेवढेही त्या लोकांनी तर्क दिलेले आहेत, मग सगळे तोडके आहेत. सुरुवातीला एक तर्क खूप चांगला दिला होता त्यांनी, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आपण बॅलेट पेपरचा वापर केला तर वृक्षतोड खूप जास्त करावी लागत म्हणत.
आणि त्याचा खर्च खूप जास्त येते म्हणून. पण ज्यावेळी आपल्या लोकांनी मग त्याचं पूर्ण काउंटिंग काढलं की खरोखर खर्च कुठं चाललाय, तर बॅलेटपेक्षा ईव्हीएम मशीनच्या वापरावर जवळजवळ डबल न खर्च आहे, हेही समजून घ्या. म्हणजे यांनी दिलेले कोणतेच तर्क कुठंच टिकत नाही. पण त्यानंतरही दुसरी गोष्ट त्यांनी काय केलेलं आहे, जी लोक म्हणजे आपल्या लोकांनी जी चूक केली, त्या लोकांनी आपली व्यवस्था मजबूत करण्यासाठी जे करायचं ते सगळं केलं. म्हणजे नालायकपणाचा पूर्ण कळस सुद्धा गाठलेला आहे. कारण तुम्हाला माहित आहे अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये नियमांमध्ये बदल घडवून आणलेले आहेत, आपल्या लोकांनी का बरं केलेले नाही. प्रश्न कधी कधी हाही पडते, एवढे वर्ष आपले लोक सुद्धा सत्तेत होते, नाही होतं अशातला भाग नाहीये. कुठं 2 टर्म समजा कोणी मुख्यमंत्री राहिले, कुठे 4 टर्म राहिलेले आहेत, त्या लोकांनी त्यांची व्यवस्था निर्माण करण्यासाठी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केलेत ना. आपल्या लोकांनी का बरं केलेले नाहीत, म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे. आपणही थोडंसं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपले लोक सत्तेमध्ये बसले त्यावेळी आपण काय केलं, फक्त व्यवस्थेप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न केला, व्यवस्था आपल्या पद्धतीने वागवण्याचा प्रयत्न नाही केला. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपले लोक चुकलेत. त्याच ठिकाणी त्या लोकांची ती एक गोष्ट मला खूप बढिया पटली का ते चोरी चपाटीनं का होईना पण सत्तेमध्ये आले तर व्यवस्था त्यांनी स्वतःसाठी राबवण्यासाठी प्रयत्न केला. आजही तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघा ना, त्या नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये 1700 झाडं तोडण्यासाठी ते लोक म्हणजे प्राणपणाला लावून राहिलेले आहेत. कशाच्या भरोशावर, कारण राजकीय सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे. पण त्याच ठिकाणी आपल्या लोकांनी काय केलं मग एवढे वर्ष, आपल्या लोकांनी आजपर्यंत आपल्या महापुरुषांचे जन्मस्थळ चांगले झाले नाही, महाराजांचे किल्ले गडकोट चांगले झालेले नाही आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे ना. म्हणजे जेव्हा जेव्हा त्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आली तेव्हा तेव्हा त्यांनी ती सत्ता त्यांची व्यवस्था मजबूत करण्यासाठी राबवली. आपल्या लोकांनी त्या सत्तेचा वापर फक्त स्वतःपुरताच केला आणि त्याच्यामुळे आपण या कंडिशनमध्ये पोहोचलेलो आहोत. म्हणून सर्वांना आग्रहाची विनंती आहे. आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की सर्वांनी आज 2 दिवसीय आपला कार्यक्रम आहे, उपक्रम आहेत, तर ज्या पद्धतीनं ज्यांना ज्या पद्धतीने शक्य होते त्या सर्वांनी उद्याच्या दिवसाला सुद्धा सर्वांनी दिवसभर उपस्थित राहत आहे. कारण सकाळपासून आपला कार्यक्रम सुरू होणार आहे आणि संविधानानं दिलेली व्यवस्था म्हणजे पर्यायानं संविधान हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आपलं अस्तित्व असं म्हणायला हरकत नाही. आणि हेही समजून घ्या, आपल्या लोकांना काही भ्रम आहे. आपले लोक असे म्हणतात की भारताचं संविधान म्हणजे बाबासाहेबांनी संविधान दिलं, भारताचं संविधान अजूनही लागू आहे. अरे बाबांनो, एक समजून घ्या, भारताचं संविधान हा शब्द तसाच राहणार आहे, तो बदलल्या जाणार नाही आहे. कारण आपले विरोधक तेवढे मूर्ख नाही आहेत. ते त्या संविधानाअंतर्गत जे हक्क अधिकार ज्या तरतुदी बाबासाहेबांनी दिलेल्या होत्या त्या तरतुदी बदलवत आहेत. त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण आहे की घटनात्मक व्यवस्थेमधनं आपल्याला कामगारांसाठी जवळजवळ 44 कायदे दिलेले होते बाबासाहेबांनी. आणि संशोधनाचा विषय आहे, या लोकांनी त्या 44 कायद्यांना रद्दबदल करून 4 कायदे आपल्यासाठी कामगारांसाठी दिलेले आहे. आणि त्यांचा गवागवा रोज टीव्हीवर चालू आहे, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे. पण आपल्या लोकांना साधा एक प्रश्नही पडत नाही का खरोखरच हे 4 कायदे म्हणजे 44 कायदे रद्द करून किंवा नष्ट करून 4 कायदे यांनी बनवले, म्हणजे हे बाबासाहेबांपेक्षा हुशार होते का किंवा आहेत का, या पद्धतीचा आपल्या लोकांना प्रश्न पडत नाही. ते म्हणते संविधान कुठं बदलून राहिले. संविधान हा शब्द नाही बदलणार आहे, पण संविधानाअंतर्गत असलेल्या तरतुदी बदलणार आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्या लोकांना त्याही गोष्टी कळत नाही. तर त्या दृष्टीने आपण सगळेजण सजग होऊया आणि सगळेजण मिळून या संविधान दिनाच्या औचित्याने इथं एकत्रित आलात त्या सर्वांना मी नमन करतोय. आणि मी जो धोका तुम्हाला सांगितलेला आहे की पुढे येत असलेला जो धोका आहे, कारण येणारी जी पिढी आहे म्हणजे संविधानिक व्यवस्थेतून दिलेली आपल्याला एज्युकेशन सिस्टीम असो, तुम्हाला माहिती आहे एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता त्यांनी बदल घातलेला आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसी आणून राहिली ज्याच्यामध्ये सगळे विद्यापीठे आता ॲटोनॉमस होणार आहे, म्हणजे स्वायत्त होणार आहे. स्वायत्तचा पर्यायी अर्थच हा आहे का घटनेतून ज्याही तरतुदी झालेल्या एज्युकेशन व्यवस्थेसाठी किंवा शैक्षणिक व्यवस्थेसाठी त्या तिथं लागूच होणार नाही आहेत. मग त्या विरोधामध्ये कुठेतरी आपण एकत्र व्हायला पाहिजे. पण एकत्र होऊनही फायदा नाही आहे, कारण राजकीय सत्ता त्या लोकांच्या हातामध्ये आहे. म्हणजे हे लक्षात घ्या, शेवटी सगळ्या समस्येचं सोल्युशन ही राजकीय सत्तेमध्येच आहे आणि सगळ्या समस्येचं जे मूळ आहे तेही राजकीय व्यवस्थेमध्येच आहे. म्हणून आपले जेवढेही महापुरुष झाले ना, त्या सगळ्या महापुरुषांनी आपल्याला राजकीय व्यवस्थेकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला, समजून सांगण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी इनडायरेक्टली सांगितलं, काहींनी डायरेक्टली सांगितलं. बाबासाहेबांनी डायरेक्टली सांगितलं तुम्हाला का तुम्हाला राज्यकर्ते जमात बनायचंय, पण ते कशा पद्धतीने बनायचं हे आपल्या लोकांना अजूनही कळलेलं नाही. तर त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूयात. कारण ज्यावेळी भारताचं संविधान बाबासाहेबांनी दिलं, एखादी दिलं, त्यावेळेला आपला समाज एवढा सुशिक्षित नव्हता, जागृत नव्हता. आज आपण सगळे जागृत आहोत, पर्यायानं सगळे सुशिक्षित झालेलो आहोत, पण एकत्रित झालेलो नाही आहेत. तर कुठेतरी आता सगळे मिळून एकत्र होऊ आणि बाबासाहेबांनी जी जबाबदारी आपल्या खांद्यावर दिलेली आहे तर ती पुढे नेण्याचा आपण सगळे नैतिकतेने प्रयत्न करू, या पद्धतीचा आशीर्वाद व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय. ऐसी अपडेट्स और भी पाने के लिए सोशल भारत 24 न्यूज़ को अभी सब्सक्राइब करें.